ठाकरे संतापले, कारण त्यांना प्रश्न पडला असेल, आपण विरोधी पक्षात बसलो आहोत की भाजपचे सायलेंट पार्टनर आहोत. आणि या सगळ्या नाराजीला ठिणगी पडली महापौर बंगल्यांच्या प्रकरणातून. महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी आधीच 75 लाख खर्च झाले होते. 75 लाख जनतेच्या पैशातून. आणि हा खर्च ताजा असतानाच अवघ्या एका महिन्यात पुन्हा तब्बल 3,40,00,000 एक नवा प्रस्ताव समोर आला. कल्पना करा, एका महिन्यात पुन्हा कोट्यावधींचा खर्च. खरं तर ही आयती संधी होती भाजपला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्याची, सभागृह दणानून काढण्याची, मुंबईकरांसमोर आक्रमक विरोधी पक्ष म्हणून उभं राहण्याची. पण झालं काय? मवाळ भूमिका, शांतता, ना राडा ना संघर्ष, ना रस्त्यावर उतरलेलं आंदोलन. आणि हीच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या जिवारी लागली, कारण भाजपला घेरण्याची आयती संधी नगरसेवकांनी गमावली. आणि इथूनच महापालिका वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली, ही शांतता नेमकी का? महापौर बंगल्याच्या खर्चाला विरोध न करण्याच्या बदल्यात काही सदस्यांना महापौर निधी मिळाल्याची चर्चा सुरू झाली. जर हे खरं असेल तर हा फक्त राजकीय पराभव नाही, तर नैतिक पराभव आहे. कारण ज्यांनी भाजपला भ्रष्टाचारावरून धारेवर धरायचं, तेच जर शांत बसले तर जनता काय विचार करणार? आणि इथेच सगळ्यात मोठा राजकीय धोका ठाकरे गटासाठी तयार होतो. कारण विरोधी पक्ष जर आक्रमक नसेल तर जनता पर्याय शोधायला सुरुवात करते.